नमस्कार मंडळी, मी वृषाली। रविवारी 13 एप्रिल रोजी पंढरपूर गुहागर या बसनं आम्ही प्रवास करत होतो। कराड चिपळूण या मार्गावर बस आमची मार्गस्थ असताना आमची बस काही अंतरावर होती आणि त्याचवेळी रस्त्यावरती एक भलं मोठं झाड मोडून पडलं। हे झाड जेव्हा पडलं त्यावेळेला सुदैवाने कोणतंही वाहन रस्त्यावर नव्हतं, त्यामुळे जीवितहानी टळली। तिथे असलेले बाईकस्वार सांगत होते की ह्या झाडाच्या बुंध्यात सलग 2 दिवस आग पेटत होती आणि ती मुद्दामहून कोणीतरी लावलेली होती। झाड प्रचंड मोठं आहे आणि अशा वेळेला खरोखर जर एखादं वाहन त्यावेळी रस्त्यावरून जात असतं तर भयंकर मोठी दुर्घटना घडली असती। मोडून पडलेलं झाड प्रचंड मोठं असल्याने जवळजवळ अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती। तिथल्या स्थानिकांनी JCB बोलवून हे झाड रस्त्यातून बाजूला केलं। साधारणतः अर्धा तास यात गेला। साधारणतः कोयना नगरच्या पुढे आमची बस आली आणि त्यानंतर हा प्रकार घडला। मी, माझी बहीण आणि भाची आम्ही गोंदवलेला हनुमान जयंतीच्या उत्सवासाठी गेलो होतो आणि तिकडून परत येत असताना हा प्रसंग घडला। आमच्या गुरूंचा कृपाशीर्वाद आमच्यावर होता म्हणून ही दुर्घटना टळली असं म्हणायला हरकत नाही। आपण खूपदा पाहतो रस्त्याच्या कडेला आग लावलेली असते आणि या आगीत असे झाडांचे बुंधे पेटत असतात। खरं तर अशा वेळेला तिथल्या स्थानिकांनी ही आग विझवली पाहिजे। निदान झाडाच्या बुंध्यात आग लागलेली असेल तर तिथे तरी पाणी टाकून ती आग विझवली पाहिजे, नाहीतर ह्या अशा दुर्घटना घडल्याशिवाय राहणार नाहीत। माझं हे चॅनेल आध्यात्मिक असल्याने मी तुम्हाला असं सांगेन की तुम्ही प्रवासात असताना नेहमी तुमच्या कुलदेवतेचं किंवा तुमच्या गुरूंचं किंवा तुम्हाला आवडणाऱ्या तुमच्या कोणत्याही देवताचं नेहमी नामस्मरण करा आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। जय श्रीराम।